नमस्कार मंडळी. आजच्या भागात आपण एका खास गोष्टीवर बोलणार आहोत. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवरती. आज आपण आलो आहोत मुंबईच्या गर्दीत लपलेल्या एका सुंदर जंगलात आलो आहोत, संजय गांधी नॅशनल पार्कमध्ये. आणि खास गोष्ट म्हणजे आज आपण पाहणार आहोत ट्रेन सफारी. चला तर मग ब्लॉग सुरू करूया. आणि इथे एंट्री केली आपण, आणि हे बघ स्टेशनचं नाव कृष्णगिरी, सुंदर असं मराठीत. आणि ही आपली ट्रेन, कशी डिझाईन आहे बघा ट्रेनची. आणि आता आपण तिकीट काढल्यानंतर ठराविक वेळेनुसार ती ट्रेन सुटते. अशा 2 टाईपच्या ट्रेन आहेत तिथे. कधी आलात तर या ट्रेनचा सफर नक्की करा. वनराणी असं हा ट्रेनचं नाव आहे बघा. छान असं बघू शकता मित्रांनो. आता आम्ही ट्रेनमध्ये बसणार आहोत. आणि आता तिकीट काढल्यानंतर वेळेनुसार ती सुटेल. पण आधी वेळेआधी यायचं, म्हणजे कसं रांगेत व्यवस्थित शिस्तबद्ध असं जाता येतं. खूप छान अशी ट्रेन बनवली आहे बघा ही. आणि निसर्ग पण बघा हिरवागार असल्यामुळे ना हा प्लॅटफॉर्म पण एकदम सुरेख असं वाटतो. आणि तिकीटचे दर वगैरे तुम्हाला बघायला मिळतील बघा. 98 रुपीज, मुलांसाठी 37. माझा मित्र आणि आम्ही आता ट्रेनमध्ये बसलो. आणि आता आपली ही ट्रेन हळूहळू जंगलातून जाते. आणि दोन्ही बाजूला निसर्ग खूपच सुंदर दिसतो बघा. ते तुम्हाला जर आलात ना तर तुम्हाला हरण, माकडे, विविध पक्षी पाहायला मिळू शकतात. मित्रांनो, समोर पहा किती शांत आणि हिरवळ आहे. मुंबईसारख्या शहरात एवढं मोठं जंगल असणं खरंच आश्चर्यकारक आहे. आणि इथे फोटो काढताना किंवा व्हिडिओ शूट करताना शांततेत ठेवून खूप महत्त्वाचं असं व्हिडिओ शूटिंग तुम्ही करू शकता. मला ही ट्रेन सफारी खूपच आवडते. लहान मुलांसाठी आणि फॅमिलीसाठी ट्रिपसाठी एकदम परफेक्ट जागा आहे बघा. जर तुम्ही मुंबईत असाल तर ही सफर आणि सफारी नक्की ट्राय करून बघा मित्रांनो. पूर्ण असं जंगल, शांत थंड वातावरण. हा बघा, ही एक नदी आहे आणि शांत असं, म्हणजे प्राण्यांसाठी पिण्यासाठी पाणी योग्य ते. आणि अशी मेट्रो सारखी ही ट्रेन, म्हणजे जुनी मेट्रो म्हणजे आताची नवीन ट्रेन, ती म्हणता येणार नाही आपल्याला. बघा कशी हळू टर्नवरती जाते. आणि या ट्रेनमध्ये छोट्या मुलांना तर खूपच आनंद होईल बघा. इकडे या साईडला ना हरणं वगैरे अशी फिरताना दिसतील तुम्हाला. लेफ्ट साईडला पुन्हा हा एक रस्ता आहे, तो जो कान्हेरी गुफेकडे जातो. आणि आता हे नवीन मस्त असं छान असं काम केलं ह्या ट्रेनसाठी. लवकरात लवकर भेट द्या. तुम्हाला टायगर सफारी, पुन्हा बोटिंग पण आहेत तिकडे. छान असा निसर्ग आहे, हिरवागार. आणि मुंबईसारख्या शहरात एवढं जंगल म्हणजे मोठं, म्हणजे शांततेत आणि फिरण्यासारखं असं आहे हे जंगल. खूप आनंद घेऊ शकता या नेचरमध्ये. सकाळी जर लवकर आलात तर 8 वाजता चालू होतं पब्लिकसाठी. सायकलिंग पण आहे तिथे. किती शांत आणि हिरवळ अशी आहे. एवढं मोठं जंगल असणं खरंच आश्चर्यकारक आहे बघा. खूप म्हणजे खूपच अशी मजा येते या नॅशनल पार्कमध्ये. आणि नॅशनल पार्क आपल्या मुंबईमध्ये असताना आपण असे लांब लांब असे फिरत असतो, दुसरी नॅशनल पार्क बघत असतो. पण आपल्या या जवळील असं
नॅशनल पार्क आपण असताना पण आपण बघू शकत नाही, म्हणजे आपल्याला ते योग्य वाटत नाही. त्याच्यामुळे आपण ह्या नॅशनल पार्कचा पुरेपूर आनंद घ्यायचा आहे. बघा किती खूप छान असा टनल, आपण बोगदा म्हणतो त्याला, आणि लाईट बघा किती छान दिसते, खूपच छान. आवर्जून भेट द्या. आणि आता ट्रेन सफारी चालू झाली आहे बघा. थोडे दिवस ती बंद होती काही कामानिमित्त, तर ती आता पुन्हा जलद गतीनं चालू झाली आहे बघा. अशी छान वाटतं बाहेरचा निसर्ग बघायला. माझा मित्र पण आनंद घेतो या ट्रेन सफारीचा. असं हा टर्न आहे बघा एकदम, आणि या साईडला अशी हिरवीगार अशी झाडं आहेत, म्हणजे खूप मन असं शांत होतं की तुम्हाला किती, म्हणजे आपण म्हणतो ना की जंगल शोधायला जायची गरज नाही, हे आपल्या बाजूलाच आहे आणि आपण अशी शांतता शोधत असतो. त्याच्यामुळे हे जवळ, बोरिवली जवळ आहे. बोरिवलीपासून स्टेशनपासून म्हणजे ऑटोने जेमतेम 28 रुपये होतील, एवढंच जवळ आहे. आणि 8 वाजता चालू होतं. नक्कीच तुम्ही एन्जॉय करू शकता मित्रांनो. आणि आपलं आता स्टेशन येत आहे बघा. हा पूर्ण राऊंड असा घेऊन आले आहेत आता ट्रेन. ही कार सीट आहे बघा उजव्या साईडला, छान असेल. त्याच्यामध्ये एक ट्रेन आहे दुसरी, जी पॅक असते, म्हणजे ए सी म्हणता येणार नाही, अशी पॅक असते, पण मस्त असते. ती पण नवीन ट्रेन आहे. आणि असा हा पूर्ण परिसर आहे ना, एकदम छानपैकी असा बनवलेला आहे बघा. आता रंगरंगोटी करून व्यवस्थित अशी, खूप छान वाटतं. ही ट्रेन पण खूप छान आहे, त्याची डिझाईन पण खूप छान आहे. मी अशी ट्रेन पहिल्यांदाच बघितली मित्रांनो. तुम्ही जर आलात तर खूप आनंद होईल तुम्हाला बघा. आणि आपण जसं म्हणतो की लहानपणा देगा देवा, तसंच आहे. आपण किती मोठे झालो तरी आपण लहानच आहोत, कारण किती आपण अनुभव घेतले तर ते आपल्याला कमीच असतात. त्याच्यामुळे आपण जेवढे शिकत जाऊ तेवढेच. आणि ही फळं बघा, त्याच एरियामध्ये असे फूड स्टॉल लावलेले असतात, म्हणजे मस्त असे मँगोचे, पुन्हा हे सोप बघा, काकडी, वॉटरमेलन, पायनॅपल, म्हणजे जेवढे पण फळं असतात ते सगळे तिकडे आहेत बघा. आणि खूप मजा येते ते खाताना पण. तुम्ही जर कधी आलात तर नक्कीच भेट द्या नॅशनल पार्कला. आणि या सीझनला आंबे मिळत नाहीत, पावसाळी या, कधीही या, एनी टाईम या, तुम्हाला मिळतील इथे. ही चण्याची चाट पण खूप छान लागतं. पायनॅपल वगैरे तर आपल्याला बाहेर मिळतं, पण इथे खाताना खूप असा आनंद होतो बघा जंगलात आल्यावरती. खूप एन्जॉय करा मित्रांनो. आणि जर चॅनलवरती नवीन असाल तर हा पूर्ण व्हिडिओ बघा मित्रांनो. खूप मन प्रसन्न होतं आणि मजा आली मित्रांनो ह्या सफरमध्ये. धन्यवाद मित्रांनो.